मुसळधार पावसामुळे सरकारच्या दाव्यांची पोलखोल झालेली आहे। मुंबई नागपूरसह अनेक शहरांमध्ये नालेसफाईचा दावा फोल ठरलाय। मुंबईमध्ये मागच्या 3 दिवस मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचू लागलंय। 2 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं होतं। नागपूरमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांनी रस्ते खडून काढलेले आहेत। काँक्रिटीकरणामुळे नागपूरमध्ये ही पूरस्थिती उद्भवली असा आरोप आता स्थानिक करत आहेत। तर मुसळधार पावसामुळे सरकारच्या दाव्यांची पोलखोल झालेली आहे। नालेसफाईचे दावे हे फोल ठरताना दिसत आहेत। मग मुंबई असो किंवा नागपूर असो, दोन्ही ठिकाणी अशा स्वरूपाचे दावे हे प्रशासनाकडून करण्यात आलेले होते, मात्र हे दावे आता फोल ठरताना दिसत आहेत। मुंबईमध्ये काल पाणी साचलेलं होतं, त्याची दृश्य समोर आहेत आणि त्याचबरोबर नागपूरमध्ये सुद्धा 2 दिवसांपूर्वी अशा पद्धतीने पूरस्थिती निर्माण झालेली होती। नालेसफाईची पोलखोल मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळते, तर तिकडे नागपूरमध्ये काँक्रिटीकरणाचा फटका आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बसताना दिसतोय। मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसानंतरची ही पोलखोल। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातून आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या सोबत आहेत। जितेंद्र, 2 दिवसांचा मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसानं सगळ्या नालेसफाईच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली। काँक्रिटीकरणाचा फटका प्रामुख्याने नागपूरमध्ये दिसू लागलाय। नक्कीच गुरु, एकीकडे नालेसफाईचा प्रश्न आहे तर दुसरीकडे काँक्रिटीकरणाचा मुद्दाही गेल्या अनेक वर्षांपासून जो गाजतोय तो पुन्हा एकदा काँक्रिटीकरणामुळे आणि खास करून सिमेंट रस्त्यांमुळे कसा त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय त्याचं पुन्हा एकदा उदाहरण समोर आलेलं आहे। शनिवारी नागपुरात 6 तासात जवळपास 272 मिलीमीटर पाऊस झाला आणि या 272 मिलीमीटर पावसाने अक्षरशः नागपूरकरांची दानादान उडवून दिलेली होती आणि याचा सर्वाधिक फटका जो बसलेला आहे तो सखल भागांमध्ये बसलेला आहे, त्याचबरोबर मोठ्या रस्त्यांवरही बसलेला आहे। खास करून सिमेंट रस्त्यांचा हा फटका असल्याचं सांगण्यात येते, कारण सिमेंट रस्ते बनवण्यात आलेले आहेत आणि सिमेंट रस्त्यांच्या बाजूला जे ड्रेनेज पाईपलाईन असते ते कुठेही स्वच्छ करण्यात आलेले नाही किंवा अनेक ठिकाणी ते देण्यातही आलेले नाही, ते तुंबलेले आहेत आणि त्याचा योग्य पाण्या निचरा होण्यासाठी त्याचा स्वच्छता केली नाही असंही नागरिकांचा आरोप आहे। त्याचबरोबर सिमेंट रस्ते हे बनवताना 2 ते 3 फूट हे वर झालेले आहेत। सिमेंट रस्ते बनवताना रस्ता खोदून अगोदर त्याच्या लेवलवर हे सिमेंट रस्ते बनवायला पाहिजे होते, मात्र असं नागपुरात कुठेही झाल्याचं निदर्शनास नाहीये आणि जे शेजारची घरं आहेत ती 1 ते 1.5 फूट ही खाली गेलेली आहेत। मग घरात शिरलेलं पाणीचा निचरा कसा होणार, घरात गेलेलं पाणी बाहेर कसं पडणार, वस्त्यांमध्ये याचा मोठा फटका दिसलेला होता आणि मानेवाडा चौक ते बेसा चौकापर्यंतचा जो नवीन सिमेंट रस्ता आहे हा जवळपास 2 ते 2.5 फूट उंच झालेला आहे सामान्य रस्त्यांचा आणि त्याच्यामुळे वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांनी त्या दिवशी येऊन JCBच्या साह्याने हा रस्ता फोडावा लागला। हा नवनिर्मित रस्ता आहे, अजूनही अपूर्ण रस्ता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सिमेंट रस्त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला। लोकांच्या घरात पाणी शिरलं, हे काही पहिल्यांदा झालं असं नाही। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही असंच झालेलं होतं, महापूर आलेला होता, त्यापूर्वीही असंच झालेलं होतं आणि सिमेंट रस्त्याचं बांधकाम जे आहे ते योग्य होत नसल्याचं या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येत आहे। त्यामुळे रस्ते बनवतायत, गुळगुळीत रस्ते बनवतायत, सिमेंट रस्ते बनवतायत, लॉंग टर्म चालणारे रस्ते बनवतायत, मात्र हे रस्ते बनवताना योग्य काळजी घेणे देखील आणि योग्य नियमानुसार रस्ते बनवणं देखील तेवढंच आवश्यक आहे, नाहीतर अशा परिस्थितींना नागपूरकरांना आताच नाही तर भविष्यातही सामोरे जावं लागेल, एवढं मात्र निश्चित। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरमधली काय परिस्थिती आपण बघितलेली आहे। मुंबईमध्ये सुद्धा नालेसफाईची पोलखोल होताना आपल्याला बघायला मिळते। नागपूरमध्ये तिकडे काँक्रिटीकरणाचा फटका मोठ्या प्रमाणावरती बसतोय आणि त्याचा अर्थातच त्रास हा सर्वसामान्यांना, स्थानिकांना होताना आपल्याला दिसतोय। नागपूर आणि मुंबई दोन्हीकडची स्थिती आणि मुंबईमधनं नेमकी काय परिस्थिती याविषयी आपण सविस्तर बोलूया। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी थेट मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। निखिल, वारंवार नालेसफाईबाबतचे दावे केले जातात, मात्र जेव्हा पावसाळा प्रत्यक्षामध्ये समोर येतो तेव्हा सगळ्या दाव्यांची पोलखोल होत असते। या पावसाळ्यापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांनी मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतलेला होता। स्वतः मुख्यमंत्री हा आढावा घेताना दिसलेले होते, मात्र तरी सुद्धा मुंबईकरांच्या नशिबामध्ये काय आहे हे मागच्या 3 दिवसात आपण बघितलेलं आहे। निखिल,
नक्कीच आपण पाहतोय 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। अनेक ठिकाणी आहेत ते नाले सफाई झाल्याचा जो दावा आहे महानगरपालिकेकडून करण्यात आलेला होता, परंतु जोराचा पाऊस झाला की नाले तुंबतात आणि नाल्यातील पाणी संपूर्णपणे रस्त्यावरती बाहेर येतं। आपण उदाहरण घ्यायचं झालं तर अंधेरी सव्वेचा रस्ता झाला किंवा अन्य ठिकाणी झाला, अशाच ठिकाणी आहे ते पाऊस जोरात झाल्याच्या नंतर नाल्यातून पाणी बाहेर येते आणि त्याचं कारण म्हणजे नाले सफाई सांगितली जाते, परंतु त्या नाले सफाई न झाल्यामुळे पाणी आहे ते वरती येऊन रस्त्यावरती बाहेर पडतं आणि त्याचा त्रास आहे तो नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। याच प्रकारात जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आहेत ते नाले हे खोल जे आहेत ते साफ केले जाणार असल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं, परंतु नाल्यांची जी खोली आहे ती वाढवल्या न मुळे ह्या ठिकाणी जो कचरा आहे तो कचरा वाहून येतो आणि तो त्याच ठिकाणी आहे तो अडून राहतो। नक्की मग हा जो महानगरपालिकेकडून दावा केला जातोय तो नक्की कुठल्या नाले सफाईचा केला जातोय हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय। आणि गेले 3 दिवस आपण पाहतोय जोराचा पाऊस झाला तर या ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावरती येतं आणि विभागामध्ये हे पाणी जाऊन नागरिकांना मात्र याचा त्रास आहे तो सहन करावा लागतोय। बरोबर आहे, पावसाळ्यापूर्वी अनेक दावे केले जातात, मात्र जसा पाऊस पडतो तसं हे सगळे दावे आपल्याला पाण्यात बघायला मिळतात आणि तशीच परिस्थिती मुंबईमध्ये आज दिसते। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।